सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. मागील 15 इयर्सपासनं या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. असंख्य लोकांना वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, पर्सनल फायनान्सचं नॉलेज देण्यासाठी हे चॅनल आपण ओपन केलं होतं. आणि काल एक न्यूज आली. त्या न्यूजनं मनाला खूप वेदना झाल्या आणि त्याच वेळेस मी ठरवलं की याच्याबद्दल कोणीतरी बोलणं गरजेचं आहे. या ट्रॅपमध्ये खूप सारे लोक फसलेले आहेत. बघा, बार्शीमधील हातीज गावाची ही घटना आहे. फॅमिली होती, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं सगळं चालू होतं. कर्ता पुरुष जो होता तो मुख्याध्यापक होता शाळेमध्ये. तुम्हाला माहिती आहे की मुख्याध्यापकाची पगार किती असते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. 2 मुलं होती, वाईफ होती, सगळं व्यवस्थित चालू होतं. पण अचानक शेअर मार्केटची ओळख होते मित्राकडनं आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवातीला स्टार्ट होते. आणि काही दिवसानंतर बाकी सगळ्या इन्फ्लुएन्सर म्हणा, यूट्यूबर म्हणा, या सगळ्यांचा व्हिडिओ बघून ट्रेडिंग करण्याचा नाद लागतो. फ्युचर ऑप्शनमध्ये, इंट्राडेमध्ये. आणि लॉस किती होतो माहिती आहे का? 1,85,00,000 रुपयाचा लॉस होतो. इतका मोठा लॉस होतो. टेन्शनमध्ये येतो तो माणूस आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. स्वतः तर आत्महत्या केली, पण आपल्या लहानग्या 2 मुलांना आणि वाईफला पण त्याने विष दिलं आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. मागील 15 वर्षापासनं अशा असंख्य घटना मी बघितलेल्या आहेत. तुम्ही जर आत्ताही यूट्यूबवर जर टाकलं ना की जगामधले सगळ्यात मोठे ट्रेडर आहेत की ज्यांनी ट्रेडिंग केलेली आहे, ट्रेडिंगमध्ये खूप सक्सेस अचीव केलेलं आहे, त्यांनी लास्टला आत्महत्याच केलेली आहे. हे वास्तव आहे. त्यामुळं प्रत्येकाला माझं सांगणं आहे की मी असंख्य व्हिडिओ बनवले. म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचे, योग्य मार्ग काय इन्व्हेस्टमेंटचा, इन्व्हेस्टमेंटनी कशा पद्धतीने वेल्थ क्रिएट करता येते, असे असंख्य व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. आणि सगळे जेन्युइन. एकदाही मी कोणालाही प्रमोट केलेलं नाहीये. मला असंख्य ॲप येतात की तुम्ही ही गोष्ट प्रमोट करा, फॉरेक्स ट्रेडिंग प्रमोट करा, ट्रेडिंगच्या लोकांना नॉलेज द्या, हे कोर्सेस सेल करा. मी कधीही केलेलं नाहीये, कारण की मला माहिती आहे या गोष्टी ज्या आहेत, फ्युचर ऑप्शन म्हणा, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणा, हे प्रो लोकांसाठी आहे की ज्यांना खरंच एक्सपिरियन्स आहे 4 ते 5 वर्षाचा. ते कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट करतायत, त्यांना सगळं नॉलेज आलेलं आहे. अशा लोकांसाठीच आहे ते. ज्या लोकांना काही मात्र नॉलेज नाही आहे, हे जे इन्फ्लुएन्सर आहेत यूट्यूबवरचे, इंस्टाग्रामचे, मोठे मोठे प्रॉफिट दाखवतात की मी आज 50,000 कमवले, 2 लाख कमवले, माझ्याकडे एवढी मोठी गाडी आहे. आणि तुमच्यासारखे सामान्य लोक जे आहेत हे यांच्या ह्याच्यामध्ये फसतात. आणि हे लोक तुम्हाला कोर्स सेल करतात, तुम्हाला मोठी मोठी स्वप्न दाखवतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये फसले जातात. बघा, अवधूत साठे तुम्हाला माहित असेल, मागे न्यूज आली होती, 600 कोटीचा घोटाळा केला होता. लोकांना फसवलं होतं, फेक प्रॉमिसेस केल्या होत्या, फेक त्यांनी स्क्रीनशॉट म्हणा, या सगळ्या गोष्टी फेक होत्या. स्वतः मायनसमध्ये होता. तुम्ही मला एकच गोष्ट सांगा की जो माणूस स्वतः प्रॉफिटमध्ये असेल, स्वतः शेअर मार्केटमधनं चांगले पैसे कमवत असेल, तो कधीही कोर्स कोणाला सेल करणार नाहीये, कधीही स्वतःचं नॉलेज दुसऱ्याला देणार नाहीये, स्वतःच पैसे कमवेल. तर बघा, आता तुम्ही इंस्टाग्राम ज्यावेळेस ओपन करता, तुम्हाला असंख्य फीडमध्ये आहे ना कंटिन्युअसली हे फॉरेक्स ट्रेडिंग ना, फ्युचर ऑप्शन, ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे सगळे जे इन्फ्लुएन्सर टाकतात ना, हे सगळे फेक आहेत. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या गोष्टी तिथं टाकत असतात. त्यामुळं यांच्या नादाला न लागता, यांचे मोठे मोठे कोर्स न विकत घेता, आपण लॉजिकली बघितलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय. बघा, सुरुवात काय करायची आपण. सुरुवातीला बघा, शेअर मार्केटमध्ये बघा, आता सध्या जर बघितलं आपण तर महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे एफडी म्हणा किंवा या पारंपरिक LICच्या पॉलिसीज म्हणा, या पारंपरिक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे आता सध्या बरोबर नाहीये. हां, तुमच्याकडे इन्शुरन्स असला पाहिजे LICचा, तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून ह्या पॉलिसीजमध्ये म्हणा किंवा एफडीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये लॉजिक नाहीये. कारण 6%, जास्तीत जास्त 7% पर्यंत इंटरेस्ट मिळतो. आणि आता सध्या जर इन्फ्लेशन बघितलं आपण भारतामधलं तर ते 8-9% पर्यंत गेलेलं आहे. कारण की महागाई कंटिन्युअसली वाढते. माझ्या मुलीचं मी ॲडमिशन घेतलंय, 25,000च्या वर फीस आहे नर्सरीची. तर तुम्ही बघा कशा पद्धतीनं दरवर्षी कंटिन्युअसली शाळेच्या फीस वाढतायत, महागाई वाढते. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना नवीन नवीन साधनं शोधणं गरजेचं आहे. बघा, ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, त्या लोकांनी काय केलं पाहिजे, सुरुवातीला शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं पाहिजे. कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, त्या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस केलं पाहिजे, त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघितले पाहिजे, ती कंपनी प्रॉफिट कमवते का नाही, लॉस करते का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्या एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे.
आणि ज्यावेळेस आपण त्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो म्हणजे स्वतः आपण त्या कंपनीमध्ये काही ना काही पर्सेंटेजमध्ये मालक बनत असतो. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना बघा, आपण कुठलाही बिझनेस स्टार्ट केल्यानंतर बिझनेस ग्रो होण्यासाठी वेळ लागत असतो. त्यामुळंच तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटची जर्नी जर पकडली तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रॉफिट कमवू शकता. बघा, या यूट्यूब चॅनलवर एक माय पोर्टफोलिओ नावाचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये बघा मी कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कशा पद्धतीनं मी 3 वर्षाआधी 35,000 रुपयाचे 5.5 लाख रुपये एका शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून झाले. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग नाहीये, फक्त इन्व्हेस्टमेंटची ही पॉवर आहे. तुम्ही बघा, विप्रोची तुम्हाला कहाणी सांगतात. 1985 मध्ये 10,000 रुपये टाकले असते तर आता 200 कोटी रुपये झाले असते. तर ही गोष्ट खोटी आहे का? तर ही 100% गोष्ट खरी आहे. याच्यामध्ये काहीच खोटं नाहीये. इन्व्हेस्टमेंटमध्ये तेवढी ताकद आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तिथं तुम्हाला फंड मॅनेजर आहे, चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल. कंटिन्युअसली तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP वाढवा ना. पण तुम्ही शॉर्टकट मात्र याच्यामध्ये अवलंब करू नका. बघा, फ्युचर ऑप्शन जे हे माध्यम आहे ना शेअर मार्केटमध्ये, जास्तीत जास्त 90-95% लोक जे लॉस करतात, सेबीचा अहवाल आहे, मी स्वतः म्हणत नाहीये, ते काय सांगतायत की फ्युचर ऑप्शनमध्ये लॉस होतोय. आणि हे फ्युचर ऑप्शन कशासाठी केलेलं आहे माहितीये का? हे फक्त हेजिंगचं माध्यम आहे की जे मोठे इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर होते, जे FIs होते, ती मोठ्या मोठ्या अमाऊंटनं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, ग्लोबल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते. त्यांच्यासाठी इन्शुरन्सचं काम म्हणून फ्युचर ऑप्शन काढलं होतं. आणि त्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून करतायत की हे हेजिंगचं ऑप्शन सोडून त्याच्यामध्येच तुम्ही इंट्राडे करण्याचा प्रयत्न करताय, त्यातनंच पैसे कमवण्याचा प्रयत्न करताय. बघा, आता नॉर्मल जर विचार केला, एक सिंपल तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून, इंट्राडे करून, फ्युचर ऑप्शन करूनच पैसे कमवता येतात का? तर कमवता येतात, पण कुणाला? की ज्याला टोटल नॉलेज आहे, ज्याला सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे, ज्याला रिस्क मॅनेजमेंट येते, त्याला टेक्निकल अनालिसिस येतं, फंडामेंटल अनालिसिस येतं, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे ना, त्या व्यक्तीनं करायला पाहिजे. फुल टाइम करतात त्या लोकांसाठी ठीक आहे, पण ज्या लोकांना वेळ नाहीये, जॉब करतायत, सगळ्या गोष्टी त्यांच्या बाकीचं काम चालू आहे, त्या लोकांनी याच्या भानगडीत पडायला नाही पाहिजे. याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगली वेल्थ क्रिएट होते. बघा, आता नॉर्मली बघायला गेलं तर तुम्ही समजा ट्रेडिंग केली, एका वर्षाच्या आत तुम्ही जर प्रॉफिट बुक केलं तर तुम्हाला बघा STT तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बाय करता, त्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग करता, त्यावेळेस तुम्हाला STT लागतो, ट्रान्झॅक्शन टॅक्सेस लागतात, ब्रोकरचे चार्जेस आहेत, स्टॅम्प ड्युटी आहे, CGST आहे, SGST आहे. अशा प्रकारचे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे 20%. तुम्ही 100 रुपये कमवले तर तुम्हाला 20%, 20 रुपीज हे गव्हर्नमेंटला द्यायचे. तर अशा पद्धतीचे टॅक्सेशन पण आहे. त्यामुळे याच्यातनं जर तुम्ही काही प्रॉफिट कमवलं, पुन्हा तुमच्या स्लॅबमध्ये ते गोष्टी ऍड होणार आहेत. त्यामुळं शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवण्यापासून आपण थोडंसं वाचलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंटचा पाथ आपण गृहीत धरला पाहिजे. कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्ही सुरुवात करा ना. तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करा, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करा, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागतील त्यावेळेस तुम्ही फ्युचर ऑप्शनचा अभ्यास करा. महत्वाची गोष्ट की आपण ट्रेडिंगमध्ये कॉम्पिटिशन कोणासोबत करतोय? आपण कॉम्पिटिशन करतोय FIs सोबत, मोठ्या इन्स्टिट्यूट सोबत की ज्यांच्याकडे हजारो करोड रुपये आहेत. इंडियन मार्केटमध्ये बघितलं तर मॅनिप्युलेशन करणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे खूप सारे पैसे आहेत. ते मार्केट वर पण नेऊ शकतात, मार्केट खाली पण नेऊ शकतात, कुठल्याही शेअरची प्राइस वर करू शकतात, खाली करू शकतात. त्यामुळं स्टॉप लॉस लावणं किंवा मी स्टॉप लॉस लावे, रिस्क मॅनेजमेंट करेल, या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. कारण की जी मुवमेंट होणारी जी आहे ना, ती क्षणात मुवमेंट होते. तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल, 3 वाजता मार्केट सडनली खाली आलं, कंप्लीट 400-500 पॉईंटनं तेवढ्या 15 मिनिटांमध्ये मार्केट खाली आलं. त्यावेळेस जर तुमची पोझिशन ऑन असती तर तुम्हाला खूप मोठा लॉस झाला असता. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ऑप्शन सेलिंग नावाचा एक प्रकार असतो, ऑप्शन बाईंग असतो की ज्याच्यामध्ये लिमिटेड लॉस असतो, की आपल्याला माहित असतं की आपला फक्त प्रीमियम जाणार आहे. पण ऑप्शन सेलिंगमध्ये अनलिमिटेड लॉस असतो. एखाद्या वेळेस काय होतं की मार्केटमध्ये अचानक क्रॅश येतो, एखादी न्यूज येते, आणि त्यावेळेस आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये खूप मोठा लॉस होतो, आणि हा लॉस बेअर करण्यासारखा नसतो. बघा, आता काही ट्रेडर लोक 2-3 वर्ष प्लसमध्ये राहतील किंवा 4-5 वर्ष प्लसमध्ये राहतील, की एकाच दिवस असा येईल की त्या दिवशी मार्केट क्रॅश होईल किंवा मार्केटमध्ये बाउन्स बॅक येईल, एखाद्या कंपनीचा स्टॉक क्रॅश होईल, आणि त्यावेळेस त्यांना सगळ्यात मोठा तोटा होईल त्या दिवशी, आणि त्यांची वेल्थ झिरो सुद्धा होऊ शकते एकाच दिवसामध्ये. तुम्ही बघा, ग्लोबल मार्केटमधले सगळे ट्रेडर जे आहेत ना, यांचे अशाच गोष्टीमुळं काही ना काही प्रॉब्लेम झाल्यात, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट बंद झालेल्या आहेत.
त्यामुळं जोपर्यंत तुमचा माइंडसेट योग्य नाहीये, तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम सोर्स नाहीये, स्विंग ट्रेडिंग करा तुम्ही, चांगल्या युट्यूबरला ऐका तुम्ही, नमस्कार प्रसाद फिनो एशियावाला प्रसाद आहे त्याला ऐका तुम्ही, रचना रानडेला ऐका, हे चांगले इन्फ्लुएन्सर आहेत, तुम्हाला नॉलेज देण्याचं, फंडामेंटल अनालिसिस कशा पद्धतीनं करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या चॅनलवर बघा तुम्ही म्युच्युअल फंड्सचे कशा पद्धतीनं फंड सिलेक्ट करायचा आहे याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ बनवले आहेत, स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीनं करायचं आहे, कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, ॲसेट अलोकेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज जे आहे ना तुम्हाला बाकी कुठल्या चॅनलपेक्षा आपल्या चॅनलमध्ये डीपमध्ये सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा, तुमच्या मित्रपरिवाराला ज्याला खरंच ह्या फ्युचर ऑप्शनचा या ट्रेडिंगचा नाद आहे ना त्याला हा व्हिडिओ पाठवा.